पातळ पातळ कापलेल्या लांबड्या कांद्यांवर जेव्हा मी कच्चे अंडी घालून ही रेसिपी बनवली ना, खरंच सांगू ना, सर्वजण बोटं चाटत राहिलेली. तेव्हाच मला समजले की ही रेसिपी खूप सुपरहिट होणार आहे. आणि खरंच त्यानंतर किती वेळ मी ही डिश बनवली असेल ना, काय माहिती. मोजून पण लक्षात राहणार नाही, जवळपास मी एवढ्या वेळ ही डिश बनवली. ही रेसिपी बनवण्यासाठी मी 4 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि ते आपल्याला पातळ पातळ भागामध्ये कापून घ्यायचे आहेत. जेवढा तुम्ही पातळ कांदा कापाल ना, तेवढी आपल्या रेसिपीला चव छान येणार आहे. तर तुम्ही येथे बघू शकता, आपले 4ही कांदे पातळ आणि लांबट कापून झालेले आहेत. तसेच कांद्याचे जे पाकळ्या आहेत ते आपल्याला थोड्याफार वेगळ्या करता आल्या तर वेगळ्या करून घ्यायच्या आहेत. आणि कांदा चिरून झाल्यानंतर आपल्याला आलं, मिरची, लसूण, कोथिंबीर हे सर्वसुद्धा बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे. ते सुद्धा मी येथे बारीक चिरून घेतलेलं आहे. जेवढे बारीक तुम्ही कापाल ना, तेवढी आपली रेसिपी एकदम टेस्टी होणार आहे. त्यासाठी आपल्या सर्व गोष्टी कापून झालेल्या आहेत, म्हणजे चिरून झालेल्या आहेत. आता एक मीडियम साईजचा बटाटा घ्यायचा आहे आणि या बटाट्याची सालं आपल्याला सोलून घ्यायची आहेत. तर सर्व बटाट्याची सालं आपण सोलून घेऊया. या रेसिपीमध्ये बटाट्याचा जो स्वाद आहे ना, तो पण खूपच छान लागतो, समजेलच तुम्हाला पुढे. आता बटाट्याचा स्टार्च निघून जाण्यासाठी आपल्याला 5 ते 10 मिनटं बटाटा पाण्यात ठेवून द्यायचा आहे आणि त्यानंतर जी बारीक किसणी असते ना, त्या पूर्ण बारीक किसणीवर आपल्याला हा बटाटा बारीक असा किसून घ्यायचा आहे. तोपर्यंत तुम्ही सांगा, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेत की नाही. जर सबस्क्राईब केलं असेल तर ठीकच आहे, आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, म्हणजे अशा साध्या, सोप्या, खमंग आणि चविष्ट रेसिपी तुम्हाला नेहमी बघायला भेटतील. बोलता बोलता आपल्या इथे बटाटासुद्धा बारीक किसून झालेला आहे. आता काय करायचं आहे, एक गाळणी घ्यायची आहे आणि त्यावर किसलेला बटाटा संपूर्णपणे ठेवून द्यायचा आहे आणि तसेच खाली बाऊल ठेवून द्यायचं आहे. आता पूर्ण बटाटाचा किस भिजेल एवढं आपल्याला ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे काय होईल, बटाट्यामधला जो स्टार्च आहे ना, तो संपूर्णपणे निघून जाईल आणि बटाटा पांढरा शुभ्र होईल. एक 5 मिनटं आपल्याला हा किस असाच पाण्यामध्ये व्यवस्थित भिजवून घ्यायचा आहे आणि नंतर संपूर्णपणे ह्याच्यातलं पाणी आहे ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे. तर आपण ह्या बटाट्याच्या किसमधलं सगळं पाणी व्यवस्थित गाळून घेऊया. जेवढं व्यवस्थित पिळता येईल तेवढं सगळं पाणी आपल्याला ह्यातून पिळून काढायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता बटाट्याचा किती स्टार्च इथे शिल्लक राहिलेला आहे. आता काय करायचं आहे, एक प्लेट घ्यायची आहे आणि त्यामध्ये हा किस आहे तो संपूर्णपणे पसरवून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपण जो बारीक पातळ कापलेला लांबट कांदा आहे तो या संपूर्ण किसावर घालून घ्यायचा आहे. या रेसिपीची खासियत अशी आहे की कमी अंड्यांमध्ये जास्तीत जास्त लोकांसाठी ही रेसिपी तयार होते. आता या ठिकाणी मी 4 अंडी फोडून घेतलेली आहेत. तुम्ही पाहिजे तर मी ज्याप्रमाणे दाखवते त्याप्रमाणे अंडी यावर घालून घ्यायची आहेत. जर असं पाहिजे असेल तर असं घालू शकता आणि जर तुम्हाला डायरेक्ट अंडी घालायची असेल तर तुम्ही डायरेक्ट अशा प्रकारे सुद्धा अंडी यामध्ये घालू शकता. या ठिकाणी मी 4 अंडी घेतलेली आहेत. तुम्ही तुमच्या हिशोबाने अंड्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता. जसं तुमच्याकडे पाहुणे जास्त असतील तर त्याप्रमाणे तुम्ही अंडी जास्त घेऊ शकता. आता ह्यावर आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे, तसंच लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालून घ्यायचं आहे. मी थोडासा ह्यामध्ये गरम मसाला घालून घेतलेला आहे आणि तसेच बारीक चिरलेला लसूण आणि आलं ह्यामध्ये घालून घेऊया. बारीक चिरलेली मिरचीसुद्धा घालून घेतलेली आहे आणि ह्यावर आता बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालून घेऊया. आता आपल्या या रेसिपीला छान अशी बाइंडिंग येण्यासाठी आपण येथे 2 चमचे एवढं बेसन घालून घेणार आहोत. तर 2 चमचे होईल एवढं बेसन ह्यामध्ये घालून घेतलेलं आहे. थोडीशी हळद घालून घ्यायची आहे. या ठिकाणी आपल्याला बेसन एकदम जास्त सुद्धा घालायचं नाही, नाहीतर मग बेसन लागेल. यासाठी आपल्याला फक्त 2 चमचेच बेसन घ्यायचं आहे आणि आता हे सगळं एकदम आपल्याला व्यवस्थित असं एकत्रित एकजीव करून घ्यायचं आहे. जेवढं तुम्हाला जास्त फेटता येईल तेवढंही आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. म्हणजे जेवढं फेटून घ्याल ना, तेवढी आपली रेसिपी टेस्टी आणि क्रिस्पी होणार आहे. आपण ही रेसिपी 2 प्रकारे बनवू शकतो आणि खायलासुद्धा एवढी टेस्टी लागते ना ही रेसिपी. जेवढी तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बनवाल ना, तेवढंच ते संपून जाईल. एवढी छान ही रेसिपी तयार होते. आता हे सर्व मस्तपैकी एकत्रित एकजीव झालेलं आहे. आता आपल्याला गॅसवर एक पॅन ठेवायचं आहे आणि फक्त 2 चमचेच एवढं तेल घालून घ्यायचं आहे. आणि 2 चमचे तेल घालून झाल्यानंतर आपण जे तयार करून घेतलेलं बॅटर आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. पॅनवर सगळीकडे व्यवस्थित तेल पसरवून घ्यायचं आहे आणि तयार करून घेतलेलं जे बॅटर आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. या ठिकाणी तेल छान तापलेलं आहे. आता आपण पळीच्या साहाय्याने हे बॅटर संपूर्ण पॅनमध्ये पसरवून घ्यायचं आहे. आता हे जे बॅटर आहे मी हे 2 वेळा ह्यामध्ये घालून घेणार आहे. तुम्हाला ते पुढे समजेलच. सर्व बॅटर ह्यामध्ये आपण व्यवस्थित पसरवून घेऊया. पळीच्या साहाय्याने सगळीकडे व्यवस्थित लेवल करून घ्यायची आहे आणि आता ह्यावर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे.
फक्त एक 2 ते 3 मिनटं आपल्याला यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि गॅस एकदम मंद ठेवायचा आहे. 2 ते 3 मिनिटानंतर आपण बघून घेऊया आपली रेसिपी कशी झाली आहे. तुम्ही ते बघू शकता. जे वरचं बॅटर आहे ते वाफेने संपूर्णपणे सुकलं आहे, म्हणजेच काय छान शिजलं गेलेलं आहे. आता काय होईल, आपल्याला पॅनमध्ये पटकन पलटता नाही येणार. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हे जशा तसं एका प्लेटवर करायचं आहे आणि त्यानंतर एक प्लेट उपडी घेऊन आपल्याला अलगदपणे हे पलटून गॅसवर ठेवलेल्या पॅनमध्ये घालून घ्यायचं आहे. नाहीतर मग जर पळीच्या साहाय्याने करायला गेलं तर पटकन तुटून जाईल. यासाठी आपल्याला अशा प्रकारे पलटून घ्यायचं आहे. पुन्हा 2 मिनटं झाकण ठेवून दुसरी बाजूसुद्धा छान शिजवून घ्यायची आहे. म्हणजे आपला जो कांदा आणि बटाटा आहे तो एकदम छान दोन्ही बाजूने शिजला जाईल. वाव, तुम्ही इथे बघू शकता आपली रेसिपी एकदम छान अशी तयार झालेली आहे. आता जे शिल्लक राहिलेलं जे बॅटर आहे ना, त्यामध्ये जास्त थोडं बेसन घालून आपण याच्या भजेसुद्धा करू शकतो जास्त तेलामध्ये डीप करून. पण या रेसिपीला तेल एकदम कमी लागतं. यासाठी मी अशाच प्रकारे दुसरासुद्धा बॅटर घालून घेणार आहे आणि आपली रेसिपी तयार करून घेणार आहे. तर आहे की नाही मजेदार रेसिपी? नक्कीच तुम्हीसुद्धा तुमच्या घरी अशा प्रकारे रेसिपी ट्राय करून बघा. चला तर आपण आपली डिश सर्व करून घेऊया. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. तर तुम्हाला माझी ही अंडी, कांदा, बटाटा ह्याची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. आता ह्या रेसिपीची आपल्याला सुरीच्या साहाय्याने बारीक असे चौकोन करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला सर्विंगला किंवा कोणालाही द्यायला बरे पडतील. तर आपण हे व्यवस्थित असे कट करून घेऊया. तुम्हाला ज्या पाहिजे आकारामध्ये त्या तुम्ही आकारामध्ये हे कट करू शकता, पण मी येथे चौकोनीच आकार कट करून घेतलेला आहे. फक्त या ठिकाणी आपल्या सुरीला थोडी धार असली पाहिजे, म्हणजे काय आहे, आपली रेसिपी ही व्यवस्थित कापली जाईल, म्हणजे कट होईल. तर आहे की नाही मजेशीर रेसिपी? नक्कीच तुम्ही सुद्धा तुमच्या घरी ट्राय करून बघा. तुम्ही इथे बघू शकता आपला जो पीस आहे तो सगळीकडून व्यवस्थित असा शिजला गेला आहे आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसत आहे. आपण आपली रेसिपी टोमॅटो केचप सोबत सर्व करून घेऊया. तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत आपली ही लिंक शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.